सन 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व पक्ष निवडणुकीच्या कामाला लागले असतानाच आज महाड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुनील तटकरे यांनी महाडमध्ये पत्रकारांशी संवाद साधलाय। महायुतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जागा सोडली। राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार आणि आमचा संसदीय मंडळ यांनी जर का मला लढायला सांगितलं तर मी 100% लढणार। माझी स्वतःची सुद्धा लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा आहे आणि गेले 5 वर्ष लोकसभा सदस्य म्हणून या जिल्ह्यातल्या जनतेला मी पूर्णपणाने उपलब्ध होतो। ज्या ज्या वेळेला नैसर्गिक आपत्ती आली असेल, कोरोनासारखं संकट असेल, देशपातळीवरच्या विकासाची कामं आपल्या जिल्ह्यामध्ये आणायची असतील किंवा खासदार म्हणून जनतेला उपलब्ध व्हायचं असेल, मी दावा करू शकतो की माझ्या इतकं कोणी यापूर्वी उपलब्ध झालेलं नाही। लोकसभा लढण्याची पक्षाने जबाबदारी दिली, युतीने दिली तर लढणार आणि मोठ्या फरकाने येणार। मी असं मागच्यासारखा म्हणजे मी पराजय झालो 2000 ते माझ्या नावाने 3 उभे केले ते म्हणून मागच्या वेळेला मला 32,000 मताधिक्य मिळालं। आता फार मोठ्या फरकाने विजय होईल। शरद पवार गटाच्या तुतारी चिन्हाचा अनावरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावर देखील खासदार सुनील तटकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। पाहुयात काय म्हणालेत खासदार सुनील तटकरे। एखाद्या पक्षाचा एखादा अजेंडा असेल तर तो अजेंडा शिवप्रेमी किंवा शिवभक्त म्हणून व्यक्त करण्यासाठी तिथे अनेक वेळा कार्यक्रम होतात, त्याच्यात कोणाचा आक्षेप असण्याचं काही कारण असू शकत नाही। पण आपण म्हणताय तशा बद्दलच्या भावना शिवप्रेमींच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहेत। अनेकांनी सुद्धा मला फोन करून त्यांचा तीव्र संताप आणि आक्षेप व्यक्त केलाय, परंतु मी प्रतिक्रिया एवढ्यासाठी दिली नाही की तो ऐतिहासिक सोहळा झाला त्याच्यामुळे माझ्यावरती काहीतरी परिणाम झाला म्हणून मी काहीतरी बोलतोय असं पोरकटपणाने विधाने करणारी काही माणसं पलीकडे आहेत। त्यात आव्हाड सारख्यांचं तोंड तर धरता येतच नाही, कारण त्यांना तसं भानच हरपल्या नैराश्य खूप मोठ्या प्रमाणात आलं असल्यामुळे काही व्यक्ती तशा वक्तव्य करू शकतात। परंतु ही बाब छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि शिवभक्तांना ही कदापि मान्य होणारी नाही। ही बाब निश्चितच गंभीर आहे।